ओके सो हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज आय एम बॅक विथ अनदर व्लॉग. तर आजचा व्लॉग जरा स्पेशल होणार आहे कारण आज आपल्याला जायचं आहे जेजुरीनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणजेच माझं गाव ओझरच्या यात्रेमध्ये. तर आज पहिला दिवस आहे आणि आज आहे भव्य बारागाडा सोहळा. तर मग आपण आता गावात जाऊया आणि बारागाडा सोहळा बघूया कसा साजरा होणार आहे. तर जसं मी कदम आहे तर मग आमचा कदमांचा गाडा वेगळा असतो. टोटल असे 12 असतात, जसं की कदमांचा गाडा, शिंदेंचा गाडा, पगारांचा गाडा, एक्सेट्रा बरेच गाडे असतात. तर मग आता आपण जाऊया गावामध्ये चेंज वगैरे करून आणि बघूया कसं काय तयारी. त्याच प्रकारे प्रत्येक गाड्यांचा एक सेपरेट बँड किंवा DJ असतो. तर मग असं ऐकलं आहे की ह्या वर्षी 8 बँड आणि 2 DJ एकाच गावात एकाच वेळेस आले. तर मग त्यांची जरा बँड फाईट म्हणतो किंवा DJ फाईट होती, तर ती पण बघू. आणि ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, कमेंट करायचे आणि आपल्याला लवकरच 300 सबस्क्रायबरचे 400 करायचे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. लेट्स गो. ओके गाईस, तर आता आपण गावात जाऊया आणि माझ्या घराजवळच श्री जनार्दन स्वामींचं खूप मोठं आश्रम आहे. तर तिथे सध्या अनुष्ठान चालू आहे, त्यामुळे पूर्ण ओझरमध्येच खूप भक्तिमय आणि यात्रामुळे खूप उत्साही वातावरण आहे. तर आता आपण गावात जाऊया आणि बघूया कशी तयारी झाली आहे. सो लेट्स गो. तर हे आहे आपल्या ओझरचं खंडेराव महाराज मंदिर आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तिकडे पाने लावले यात्रा मैदानावरती, जसं तुम्ही बघू शकता. मंदिरामध्ये आणि यात्रेमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाऊच. तर आता गावात जाताच तुम्हाला मी एक थोडक्यात आपल्या ओझरच्या यात्रेबद्दल माहिती देतो. जेजुरीनंतर सर्वात मोठी यात्रा अशी आख्यायिका असणाऱ्या ओझर गावच्या यात्रेबद्दल माहीत आहे का? 5 दिवस उत्सव असणाऱ्या या यात्रेला चंपाषष्ठीच्या दिवशी प्रारंभ होत असतो. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे 12 मल्हार रथ ओढण्यासाठी येथे देवाचा अश्व स्वतःहून येत असल्याची आख्यायिका आहे. अश्व मिरवणुकीसोबतच देवाची पहिली पालखी निघते. देवदासींचे नृत्य, गोंधळ्यांची गीते, रणशिंगांचा नाद सोबत येळकोट जय मल्हार अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमून जाते. यात्रेच्या पहिल्या दिवशी अख्खं गाव पिवळं होतं. ओके गाईस, तर आपण कदम मंगल कार्यालयामध्ये आलो आहे आणि हा आहे आपला कदमांचा गाडा. तर थोडीशी तयारी चालू आहे आणि आपला बँड पण आला आहे. लवकरच आपल्याला मिरवणूक चालू करायची आहे, तर बघूया पुढे कशी धमाल होती. आलाय ना बरोबर. विषय काय फोटो इकडे कशाचं ओके गाईस, तर आपला बँड चालू झाला आहे आणि आता सगळे बैल येण्याची वाट बघताय. एकदा बैल आले की ते गाडीला जोडून लगेच आपल्याला मिरवणूक चालू करायची आहे. ओके गाईस, तर बैल आले आणि तुम्ही बघू शकता बैल किती सुंदर प्रकारे असे सजवले. तर आता बैल गाडीला जोडायचे आणि मिरवणुकीला सुरुवात करायची. ओके गाईस, तर आता मिरवणुकीला सुरुवात झाली आणि आता आपला गाडा आपल्याला पूर्ण गावात मिरवायचा आहे. तर आता आपण मिरवणूक बघूया. तुम्ही बघू शकता की ती धूम धडाक्यात आपली मिरवणूक चालू आहे आणि तसंच पूर्ण गाव आज
पिवळं होणारे पूर्ण भंडाऱ्याने. इतका सुंदर वातावरण आहे, तुम्ही बघूच शकता. ओके गाईस, तर हा होता आपला बँड आणि समोरच दुसऱ्या गाड्याची मिरवणूक चालू आहे. तर हळूहळू सगळे बँडसोबत येतीलच. तर बघूया कुठला बँड जोरात वाजतो. तर पहिला गाडा आणि त्याच्या समोर बँड चौकात गेला आहे आणि लगेच मागून आपला बँड येतोच आहे. तर बघू कोणता बँड जोरात वाजतो. लेट्स गो. त्याच प्रकारे तुम्ही बघू शकता पूर्ण गाव भंडाऱ्याने पिवळं झालं आहे. पूर्ण गावामध्ये एक वेगळाच जल्लोष आहे. तर छान वाटतंय. ओके गाईस, तर तिसरा बँड म्हणजेच मधला माळेवाड्याची मिरवणूक पण संभाजी चौकात येते. तर आता एकाच ठिकाणी 3 बँड. हा होता आपला बँड आणि समोर आहे मधल्या माळेवाड्यातला बँड. तर आता सगळे बँड छत्रपती संभाजी चौकात चालले. तर हा आहे आपला बँड आणि आपल्या मागच मधल्या माळेवाड्यातला बँड. सो लेट्स गो. बघू आता काय जमा होतं. ओके गाईस, तर छत्रपती संभाजी चौकामध्ये 4 बँड आले. हा होता आपला हा नवीन बँड आहे आणि आपल्या बँड मागं अजून एक बँड आहे आणि समोर एक बँड आहे. तर एकदम खतरनाक असे सगळे बँड आवाज करत आहे. तर तुम्ही माझा अवतार बघूच शकता. पूर्ण मी भंडाऱ्याने भरलोय. मीच काय पूर्ण गाव आज भंडाऱ्याने भरलंय. तर याचा पण एक वेगळाच आनंद असतो. आता बघू आपण पुढे काय जमा होतं. ओके गाईस, तर चौकात पहिला DJ आला आहे. मल्हार DJ आमच्या ओझरचाच आहे. तर आता तुम्हीच बघा DJ जोरात वाजतो की बँड. ओके गाईस, तर आता आपल्या जय बोले बँडने त्याचे हायड्रोलिक स्पीकरवरती केले आणि आपल्या समोरच एक दुसरा बँड आहे. आता सगळे यात्रा मैदानावरती चालले आणि तिथे जाऊन सगळे 8चे 8 बँड एकासोबत वाजणारे एका मागे एक. तर बघू आता पुढे जाऊन कुठला बँड जोरात वाजतो. सो लेट्स गो. तर आता सगळे गाडे यात्रा मैदानावरती चालले आणि तुम्ही बघू शकता पूर्ण गावामध्ये किती जल्लोषचा माहोल आहे. ओके गाईस, तर जसं तुम्ही बघू शकता तिकडे समोर 2 बँड आहे आणि इकडं माझ्या शेजारीच तिसरा बँड आहे कोहिनूर म्युझिक आणि कोहिनूरच्या मागे आपला जय भोले बँड आहे. तर मग आता आपण मागे बघूया कोणी कुठला बँड लावला आहे. लेट्स गो. ओके गाईस, तर हा होता आपला 4 नंबरचा गाडा आणि आपण लावला होता जय बोले ब्रास बँड आणि तिकडे मागे आपला 12 गाडा आणि आपल्या गाड्या मागे आता आपण बघूया कुठला बँड लावला आहे. ओके
ओके गाईस, तर आपल्या कदमांच्या 12 गाड्यामागे वरच्या माळीवाड्याचा गाडा होता आणि त्यांनी लावला होता योगीराज ब्रास बँड. तर तुम्ही आता योगीराज ब्रास बँडची गाडी बघू शकता. सुंदर गाडी होती यांची पण. तर आता आपण यांच्या मागे कुठला बँड लावला आहे तो बघूया. लेट्स गो. ओके गाईस, तर 6 नंबरच्या गाड्याने लावला होता सोयरे ब्रास बँड. तर तुम्ही आता सोयरे ब्रास बँडची गाडी बघा. डिसेंट गाडी आहे, सुंदर गाडी आहे, काहीच अडचण नाही. तर सोयरेच्या मागं मेन अट्रॅक्शन म्हणजे शिंदेंनी लावला होता नीलकंठ ब्रास बँड. तो आता आपण तो बघूया. ओके गाईस, तर शिंदेंनी लावला होता नीलकंठ ब्रास बँड. आणि आजच्या रात्रीचं मेन अट्रॅक्शन, कारण ओझरची गाडी आहे, नवीन गाडी आहे, ओपनिंग होती आज गाडीची. सुंदर गाडी आहे, ऑलमोस्ट सगळ्यांना गाडी आवडली आहे. तर मग मेन अट्रॅक्शन होतं म्हटल्यावरती नीट वाजवणंच आहे. सुंदर गाडी होती. तर शिंदेंची होती नीलकंठ ब्रास बँड. लेट्स गो. ओके गाईस, तर नीलकंठच्या मागे अजून 2 बँड होते. इकडे काही जाता आलं नाही कारण बरीच गर्दी होती. तर आता आपण आपल्या गाड्याकडे जाऊया. लेट्स गो. ओके गाईस, तर आता सगळे गाडे एकामागं एक यात्रा मैदानावरती जातील, कारण आता गाडा ओढण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर आता मी पण लवकर आमच्या कदमांच्या गाड्यावर जातो, कारण मला परत गाड्याच्या वरती चढायचं आहे. सो लेट्स गो. ओके गाईस, तर आपण आता आपला गाडा घेऊन यात्रा मैदानावरती जाऊ. तिकडे ऑलरेडी 2 ते 3 गाडे उभे. आता सगळे गाडे लाईनीत लागतील, त्यानंतर त्यांना ओढण्यात येईल. ओके गाईस, तर फायनली मी पण गाड्यावरती चढलो आहे आणि तुम्ही आजूबाजूला गर्दी बघू शकता. तर आपल्या समोर 3 गाडे लागले आणि हळूहळू गाडी लागत आहे. तर आपल्या मागचाही गाडा आलाय. तर आता हळूहळू गर्दी वाढतीये आणि गाडे पण लागत आहे. तर जोपर्यंत सगळे गाडे लागता तोपर्यंत तुम्ही आजच्या आपल्या पूर्ण यात्रेचा ड्रोन शॉटनी व्हिडिओ बघा आणि बघा कशी यात्रा वाटते. गेले जेजुरा निळा खोडा. ओके गाईज, तर सगळे गाडे एकामागं एक फायनली लागले. आता सगळे गाडे लवकरच ओढण्यात येतील. आता तुम्ही त्याचा आनंद घ्या. ओके गाईस, तर अशी होती आपल्या ओझरची सुंदर भव्य 12 गाडा मिरवणूक. तर तुम्ही बघितलीच. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. तर आता 12 गाडे ओढल्यानंतर जो तो गाडा ज्याच्या घरी जातो. जसं की आमचा गाडा कदम मंगल कार्यालयामध्ये जातो आणि परत पुन्हा गाडा पुढच्या वर्षी सुंदर असा नटून तटून भव्य मिरवणूकसाठी उभा राहतो. हाच होता आपला आजचा व्लॉग. तर मंदिर आणि यात्रेमध्ये आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघू, जमलंच तर, कारण कॉलेज वगैरे.
तर ज्यांनी कोणी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. मंदिर आणि यात्रा शक्यतो जाऊच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.